तर माऊली तुम्ही ही वारी कसं म्हणजे कुठल्या उद्देशाने करतात आणि कितवं वर्ष आहे आपलं? वर्षाचं काय मोजमाप करता येणार नाही. ही माझा एक स्वप्नातला दृष्टांत आहे. त्यानंतर मी माझी भक्ती करतो. माझी 45 उलटून पण 13 सरळ वाऱ्या केल्या. ओके. मी आषाढी कार्तिकीच नाही तर कधी पण आठवण येईल तेव्हा वारी करतो. आणि मागच्या वर्षी मी तुळजापूर ते जम्मू कटरा माता वैष्णोदेवीच्या मंदिरापर्यंत उलट्या चालत जाऊन आलेला आहे. दिल्लीला यापूर्वी 2017 आणि 2022ला फुरसुंगी ते दिल्ली नंतर पण दोनदा जाऊन आलेला आहे उलट्या चालत. असं माझ्या भक्तीचा मार्ग आणि मिशनमध्ये मानवतेच्या कल्याणासाठीचा प्रवास आणि मिशन म्हणजे जनजागृतीचा प्रवास आहे. मी सर्वांना मानवतेला समाधानी आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न चळवळी करतोय. तर बोलाय बोलू नका, हम सब एक आहे, हम सब बांधव आहे. आपली बंधुता, आपली एकता एकमेकाला सहकार्य करण्यामध्ये कामी आली पाहिजे. आता माझा तळमळीचा उद्देश आहे. सर्वात एक महत्त्वाची गोष्ट आहे ती उलट्या चालायचं भक्तीच करत नाही, जनजागृती पण करतो. विविध विषयावर 100% मतदानापासून ते अपघात टाळण्यासाठी आणि झाडे लावा झाडे लागवा, प्रतिभाच्या अपेक्षा करा, आत्महत्या टाळा, सगळे विषयावर मी जनजागृती करत असतो. आणि माझ्या बंधूंना आव्हान आणि माणसं आता सरळ चालत जायला बी माणसांना त्रास होतोय. म्हणजे कुठे काय झालं मागं म्हणजे काय झालं तरी आपण मागं बघतो. पण तुम्ही जवळजवळ 150 किलोमीटरचा टप्पा तुम्ही न मागं बघता करता आणि तुमच्याबरोबर कोणीही नसतं तरी एकटं कसं तुम्ही एवढं हे करता? माझी आई तुळजाभवानी आहे, शिवशंभो महादेव आहे, माझा विठ्ठल आहे आणि तमाम माझ्या प्रेमी लोक आहेत. माझ्यावर आपुलकी माणुसकी दाखवणारे लोक आहेत. आणि हीच माझी शक्ती आहे. आणि तुमच्यासारखी लोक माझा संदेश तळमळीनं जगासमोर मांडण्यासाठी प्रयत्न करतात. माझा एक हेतू आहे, एक उद्देश आहे की जागतिक लेवलचं माझं काम आहे. भारत सरकार ही माझी दखल घ्यावी. पंतप्रधान साहेब आणि किंवा राष्ट्रपती भवन साहेब त्यांना वेळ नसेल तर त्यांच्या ऑफिसमधून माझी भेट घेणं जरुरीचं आहे. माझा संदेश खूप मोठा आहे. मी खूप वर्षापासून सांगत आलेला आहे. तुम्ही जर माझ्या संदेशाचं पालन केलं तर या भारतात होणारे अपघात 50% कमी मी करू शकतो. कारण तुम्हाला लगेच पटेल मी सांगितल्यावर. विशेष म्हणजे माझा अभ्यास आहे. माझी जनजागृती करता मी तर चालतच नाही, माझा भक्तीच करत नाही. तर मी गाडी चालवणाऱ्या वाहन चालकावर माझं लक्ष असतं. इतका माझा अभ्यास आहे की मोठमोठे तुमचे अधिकारी पण त्यांना ते करून आलेच नाही. थोडा माझा अभ्यास नाही. माझी तळमळ एकच आहे की मानवतेच्या कल्याणासाठी माझा प्रयत्न आहे. तुम्ही सहकार्य करा ना करा, एक ना एक दिवस खूप माझ्या दखल घ्या अशी मला खात्री आहे. भारत देशापेक्षा बाहेरच्या देशात भेटतात, माझ्या प्रवासामध्ये भेटतात, त्याचा मला गर्व आहे. माझा कुठलाही प्रवास व्यर्थ जात नाही. माझी ताकद, माझी एक शॉर्टकट म्हणजे युवकांना जी गाडी चालवतात त्यांच्याकरता काय संदेश देणार एक थोडक्यात? एक कारण की जास्त प्रमाणे युवकांचं ॲक्सिडेंटचं होते, त्यांना लिमिट नसतं वेगाचं, नवीन गाडी शिकलेले असतात, कुठली सेफ्टी पाळत नाही, डबल सीट टेबल सीट, त्यांच्याकरता काय सांगू शकता? तळमळीनं एकच उद्देश संदेश आहे. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुम्ही भारी वाहन खरेदी करू शकता, त्याचा पिकअप भारी असेल. पण माझ्या तळमळीचं आव्हान आहे, तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुम्ही पाहिजे ती हवी तशी गाडी विकत घेऊ शकता. आणि कंपन्या पण आपल्या भरपूर आहेत देशभर, भारतभर, तुमच्याला पिकअप भरपूर आहे. एकच तळमळीनं संदेश आहे. पण मानवी जीवन अनमोल आहे, त्याची करू नका. तुम्हाला मोकळा गावा रस्ता असेल तेव्हा तुम्ही स्पीडनं जायचं तसं गावा. पण जीवाची काळजी घ्या. मच्छी आहे तरी लोकांनी काही सांगता येत नाही. त्यामुळं तुम्ही जीवाला जपून काम करा. विनाकारण आईबापाला पण संकटात टाकू नका आणि समोरच्या निष्पाप टाकू नका, असं माझा तळमळीचा संदेश आहे. आणि बंधूंनी बघितलं मला वाटतंय आम्ही पाठवणी घेतोय तुमची
जास्त काळ टिकत नसती, त्यामुळं धोका निर्माण होऊ शकतो आणि तुमचं अपघाताला आम्हा सर्व देश बांधवांना दुःख वाटतं की जगभरातील मोठमोठ्या युद्धामध्ये पण एवढी माणसं मिळणे जास्त लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि अपघातग्रस्त अपंग होत आहेत, त्याचं मला दुःख वाटतं. त्यासाठी मी कित्येक पत्रक वाटप करतो. आता सुद्धा माझ्या बॅगमध्ये पत्रक आहे, मी ती देतो. 400 वर माझी आजवर पत्रक वाटलेली आहे. सामान्य कुटुंबाचा व्यक्ती आहे, पण मी प्रत्येक महिन्याचा बजेट राखून मी सोशल वर्कसाठी काम करतो आणि ही माझं सोशल वर्क एक ना एक दिवस काम येईल याची मला खात्री आहे. आणि दुसरा प्रश्न, कारण की युवकांच्या आत्महत्याचा म्हणजे जास्त प्रमाण आत्महत्येकडं वाढलेलं आहे. त्या संदर्भात कसं होतं आत्ताच्या काळात म्हणजे सर्वजण नैराश्याचे आहेत, म्हणजे काय आपल्याला सोयीसुविधा उपलब्ध झाल्यात पण माणूस आतून खचत चाललाय, म्हणजे त्याला मानसिक सुख अजिबात नसल्यात जमा झालंय. त्याच्यामुळे युवकांचा आत्महत्याचा कल वाढतच चाललाय. म्हणजे बंधूंनी बघितलं, तुम्ही निराशावादी राहू नका, नेहमी आशावादी व्हा, सकारात्मक मुद्द्यात जवळ घ्या, नकारात्मक पॉईंटला भडकवून नका. एकच विचार करा, कित्येक वर्षापासून या रस्त्यावरून वारी करतो, तर महाराष्ट्र पालखीच्या वारीवर रस्ता वारी करतो. हा रस्ता आत्ता बघा, त्याच्या पूर्वीचा रस्ता लहानच होता. मी आता जर चाललो तर मी एखाद्या फुलावून चालल्यासारखं मला वाटतं. त्यामुळे मी माननीय पंतप्रधान साहेब, माननीय नितीन गडकरी साहेब, माननीय राष्ट्रपती महोदय यांचा आभार मानतो. त्यासाठी मी खूप वेळा आंदोलन केलं, निवेदन दिले आणि विशेष म्हणजे मला सांगायचं होतं प्रवास केला तेव्हा पण दुःखी कधी झालं नाही, आनंदानं उड्या मारत गेलो. आता ते फुल टाकल्यासारखं आहे, त्याच्यावर पण मी उड्या मारत गेलो. आज पण आनंदी आहे, मी निराशवादी कधीच राहिलं नाही. त्यामुळं सकारात्मक राहिल्यामुळं माझं काम यशस्वी झालं आणि मी धडकत आहे, जिवंत आहे. मला तुमची सेवा करण्यासाठी तयार आहे, कायम तत्पर आहे. ओके, धन्यवाद. आपलं माऊली आपलं नाव सांगितलं नाही. माझं नाव बापूराव धर्मपत्नी, राहणार फुटुंगी वय, पुणे. माझं वय 90 वर्ष. शिक्षण मला खूप शिकायचं होतं. उद्योगपतीने पण मदत केली आहे. मी मोठमोठ्या उद्योगपतींना आव्हान करत होतो. माझ्या आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, मला ह्या मानवतेच्या कलेसाठी खूप काही करायचं आहे, पण मी काही वेळा मी अडकतोय, जरा मला अडथळा होतोय. तुम्ही सहकार्य करा असं कित्येक वेळा आव्हान केलं, मीडियाने केलं, पेपरवाल्यांनी केलं, पण कुणी दखल दिली नाही. त्याचं दुःख वाटतं आणि हे दुःख मी पाठीशी बाळगून ते वजन माझ्यासोबत नाही घेत. मी आनंदानं उड्या मारत चालतो. तशी ही परिस्थिती आहे, त्यातून काटकसर करून माझ्या मुलाबाळाच्या तोंडातला त्रास करून ही समस्या कायम करतो. मी मोठमोठे उद्योगपती पण करू शकत नाही, तर मी करून दाखवतोय आणि केलेलं पण आहे. त्याचा मला अभिमान गर्व आहे. आलं ना तुम्हाला मला पत्रक काढून देते, ती कामाला येते आणि काम करून दाखवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, रामकृष्ण.